हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हो. चला एक चमत्कार कायसा गोसावी श्री लक्ष्मीकांतायसा. आता आपल्या सवेशा मागवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात याचा चमत्कार कायसा. याचं कशाच काय आश्चर्य वा. त्याचं काय आश्चर्य आहे. जेवढा मोठा परमात्मा प्राप्त झाला अर्जुनाला सांगण्याकरता इच्छेप्रमाणे समजा सांगायचं म्हणलं काय अवघड काय मोठं गोष्ट आहे. अवघड आहे का ती. गोसावी लक्ष्मीकांत श्री लक्ष्मीकांत. गोसावी म्हणजे स्वामी. पण कोणता स्वामी. लक्ष्मीकांत आहे. लक्ष्मीचा पती जो विष्णू परमात्मा त्याच्यासारखा. आश्चर्य कोणती गोष्ट आहे. आता आपल्या सवेसा मागावं किंवा आपल्या इच्छेप्रमाणे मागणी घालावी ना. एवढा मोठा प्रसन्न झाला आपल्याप्रमाणे मागणी करावी की नाही. राजा प्रसन्न झाला. काय झाला. राजा प्रसन्न झाला. मग प्रधान म्हणजे ते भाऊ ते बांधाव बसल्या माणसाला विचारून या काय पाहिजे. बरं का. पहिले राजे असे प्रवास करायचे ना. काय करायचे. प्रवास करायचे. कोण आपल्या जमिनी कोण सुखी कोण दुःखी असे फिरायचं असेल पहिले राजे. म्हणजे प्रत्येकाच्या अडीअडचणी समजून घेत असत. राजा असा वेगळा तर मग एक माणूस आपला बसला होता बांधावरती शेतकरी. प्रधानजी गेले अहो म्हटले तुम्हाला राजा प्रसन्न झाले काय मागायचे मागून. म्हणला सकाळपासून तंबाखूला चुनाच भेटत. काय मागू हे कळायला नाही. हा काय म्हणला. सकाळपासून तंबाखूला चुनाच भेटत म्हणलं. कोणीच आहे नाही रस्ते. बरं झालं म्हणलं ते राजा आले. काय मागितलं आहे ना. सुना तंबाखू. एवढा मोठा राजा प्रसन्न झाला कशावर घालवला. चुन्यावर घाला. म्हणजे राजा प्रसन्न झाला तरी काय मागून घ्यायला पाहिजे की नाही. वा आम्हाला पैसे द्या काहीतरी असं म्हणायला पाहिजे. पण चुन्यावर घालवला एवढा मोठा राजा. तसं देव प्रसन्न झाला कोणला अर्जुनाला. आता आपल्या इच्छेप्रमाणे मागायचं पाहिजे ना. काय करायला पाहिजे. आपल्या इच्छेप्रमाणे मागायला पाहिजे. अलग लक्ष. कारण राजा प्रसन्न देणारच ना तो. अलग लक्ष. म्हणून अर्जुनी म्हणते हे असून येरी दिली ते सांगेन की बोलले काय करू. म्हणून अर्जुनी म्हणते अर्जुनाने म्हणूनच म्हणलं बा देव प्रसन्न झाला. हसून येरी दिली. भगवान परमात्मा प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर मग ते जे सांगेन बोलले काय कृष्ण ज्ञानोबारा म्हणतात तेच अर्जुन भगवान कृष्ण परमात्मा अर्जुन काय म्हणाले ते काय तुम्हाला काय करतो आता म्हणे सांगतो. श्री भगवान वाच. श्री भगवान वाच. श्री भगवान वाच. दुसरी येणार श्री भगवान वाच. श्री भगवान वाच. श्री भगवान वाच. संन्यास कर्मयोगश्च. संन्यास कर्मयोगश्च. संन्यास कर्मयोगश्च. श्रेयस करावुभो. न श्रेयस करावुभो. न श्रेयस करावुभो. तयोस्तु कर्म संन्यासात्. तयोस्तु कर्म संन्यासात्. तयोस्तु कर्म संन्यासात्. कर्मयोगो विशिष्यते. कर्मयोगो विशिष्यते. कर्मयोगो विशिष्यते. आता बघा दोन गोष्टी आता पाठीमागच्या श्लोकात सुद्धा गेलो ना. त्याग आणि कर्म करणे. संन्यास आणि कर्म म्हणजे काय. त्याग आणि कर्म करणे म्हणजे त्यागायचं कर्म टाकायचं करायचं असं इथे सुद्धा बघा. संन्यास कर्मयोगा. संन्यास म्हणजे कर्माचा त्याग आणि कर्मयोग. काय म्हणायचं. संन्यास कर्माचा त्याग आणि कर्माचा कर्मयोग. संन्यास म्हणजे काय कर्माचा त्याग आणि कर्मयोग हा म्हणजे कर्म करणे. संन्यास कर्मयोग निश्रय सकराउभव. त्या दोन्हीमध्ये कोणत्या दोन्हीमध्ये. संन्यास आणि कर्मयोग. त्याग आणि कर्मयोग बरं का. त्या दोघांमध्ये कशामध्ये. त्याग आणि कर्मयोग.
आलं निःश्रेयस करावं. हे दोन्ही सुद्धा कसे कल्याणाला कारणीभूत आहेत, मोक्षकारी आहे की नाही. निःश्रेय म्हणजे मोक्ष, करावं दोन्ही हे मोक्षकारी आहेत. याचा दोन्ही अर्थ कल्याणकारणे आहेत. कर्माचा त्याग हे योग्य आहे, कर्म करणं हे योग्य आहे. हा तयो हो खालची वळ बरं का. तयोस्तु म्हणजे काय, तयो हो तो म्हणजे परंतु कर्मसन्यासात कर्मयोगा विशेष. कर्मसन्यास म्हणजे कर्माचा त्याग. कर्मसन्यास म्हणजे काय, कर्माचा त्याग. आणि कर्मयोग विशिष्यते म्हणजे कर्मत्यागापेक्षा कर्म करणं विशेष आहे. काय लक्षात आलं विषय, कर्माच्या त्यागापेक्षा कर्म करणं कसं आहे, विशेष आहे. श्रेष्ठ आहे. आलं का? कर्माचा त्याग करायचा नाही ते कर्म करायचं हे श्रेष्ठ आहे. तो म्हणेगा कोणती स्वतः हे संन्यास विचार मोक्ष करता होता दोन्ही होती. तो म्हणेगा कोणती स्वतः, तो म्हणे बरोबर, तो परमात्मा म्हणेगा कोणती स्वतः. अर्जुना कोण म्हणला, परमात्मा. कोणाला म्हणला, अर्जुना. कोणती स्वतः म्हणजे काय, अर्जुन. आईचं नाव कुंती होतं ना, कोणती स्वतः. हे संन्यास योग विचिता. हा संन्यास योग म्हणजे त्याग, कर्माचा त्याग. संन्यास योग म्हणजे काय, कर्माचा त्याग. कर्माचा त्याग. संन्यास योग विचारता, या संन्यास योगाचा विचार करत असताना म्हणजे कर्माचा विचार, त्यागाचा विचार करत असताना मोक्ष करतो दोन्ही होते. म्हणजे कर्माचा त्यागही महत्वाचा आहे. कर्मयोग सुद्धा काय महत्वाचा आहे. तत्विक दृष्टीने जर पाहिलं तर दोन्ही सुद्धा मोक्षाला प्राप्त करून देणारे आहेत. काय करणार आहे, कर्माचा त्याग मोक्षाला प्राप्त करून देतो. आणि कर्म करणं हे सुद्धा मोक्षाला प्राप्त करून देतो. दोन्ही बी त्या मोक्षापर्यंत जातात बरं का. पण त्यातला फरक थोडा पुढे करणार आहे माऊली. पुढे पडतो फरक म्हणजे सर्वसामान्य करता कर्माची गरज आहे. जो ज्ञानी पुरुष आहे त्याने कर्माचा त्याग केला चालतो. काय आहे, जो ज्ञानी पुरुष आहे त्याने कर्माचा त्याग केला चालतोय. पण सर्वसामान्य लोकांकरता कर्माचा त्याग बरोबर नाही. मोक्ष करत तपोता दोन्ही होती. हे दोन्ही मोक्षाला प्राप्त करून देणारे आहेत. कोणते, कर्माचा त्यागही मोक्षाला प्राप्त करून देतो, कर्मही मोक्षाला प्राप्त करून देतो. मग फरक काय तेवढा, फरक सर्वसामान्य करता कर्म महत्वाचे. ज्ञानी पुरुषाला कर्माचा त्याग महत्वाचा. तरी जाना नेना सकळा हा कर्मयोगी प्रांजळा. जसे नाव स्त्रिया बाळा तो इतर नाही. आता सादर सर्वसामान्य उदाहरण दिलं. काय उदाहरण आहे, तरी जाना नेना सकळा. जाना म्हणजे जाणते लोक, जाणते ज्ञानी लोक. नेना म्हणजे ज्यांना काही कळत नाही असे सकळ. जे ज्ञानी आहेत ते आणि अज्ञानी आहेत ते दोघं बी. हा कर्मयोग किर प्रांजळा. अरे का, कर्मयोग चांगला आहे म्हणायचं. मग जाणत्या नेत्या करता कर्मयोग कसा आहे, सर्वांकरताच चांगला कर्मयोग. कर्मयोग जर मोठ्याने आचरण केलं तर सर्वसामान्य माणूस आचरण करतो. मोठा माणूस हे कर्माच्या पाठीमागे सर्वसामान्य समाज येतो. हा कर्मयोग किर प्रांजळा म्हणजे कर्मयोग चांगला आहे. कसं उदाहरण ज्ञानोबाराने दिलं बरं का. जैसे नाव स्त्रिया बाळा तो इतर. जसं म्हटले नाव आहे, नाव स्त्रिया बाळा म्हणजे महिला मंडळ, लहान लहान मुलं, तो तरणी पाण्याला चढून जाण्याकरता. तो तरणी म्हणजे काय, पाणी चढून जाण्याकरता नाव कशी ही चांगली की नाही साधन. जशी नाव ही कशी सर्वांना योग्य आहे. पाण्याच्या पलीकडे जायचं मग काशाची गरज, नावेची नाही. जसे नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. तसा कर्मयोग जो आहे हा असणारा कर्मयोग सर्वांकरता चांगला आहे. कोणी असो, लहान पास असो, मोठा असो, स्त्री असो, पुरुष असो, त्यांनी कर्मयोगाचं काय करायचं, आचरण करायचं. जसे नाव स्त्रिया बाळा. कळलं का उदाहरण, कळलं का. काय, जसे नाव सर्वांना आता लहान मुलाला नेते, म्हाताऱ्या माणसाला नेते, स्त्रियांना नेते, पुरुषाला नेते. तोय तरणी, तोय म्हणजे पाणी.
तरुण जाण्याकरता ही सर्वांना योग्य आहे. तसं कर्मयोग जो आहे हा सर्वांकरता चांगला आहे. कर्मयोग कसा आहे? सर्वांसाठी चांगला आहे. चांगला आहे. जसे सारासार पाहिजे तरी हाच सोपा देखील. हे जे संन्यास पडला आहे जे अनायास तसे सारासार पाहिजे. सार आणि आसाराचा विचार केला तर बरं का सोपा असणार. सार आणि आसाराचा. सार कशाला म्हणतात? जे योग्य आहे त्याला काय म्हणतात? जे अयोग्य आहे त्याला काय म्हणतात? आता उदाहरणार्थ म्हणजे दह्याचं मंथन केलं, दही घुसळण केलं, त्याचं सार सार काय निघतं? लोणी. आणि आसार काय निघतं? ताक. आसार काय निघतं? ताक निघतं. हे जसं पैसे सारासार पाहिजे तर सार आणि आसाराचा जर विचार केला तर तरी सोपा हाची देखील. सोपं काय मग? कर्मयोग हाच सोपा. त्याचा सारासार जर विचार केला तर कर्मयोग कसा आहे? सोपा आहे. तरी सोपा हाच देखील. कर्मयोग सोपा आहे कारण कर्म कोणाला करता येतं? कोणीही करू शकतो. कर्माच्या मार्गाने जाणं हे आहे की नाही चांगली गोष्ट आहे. सॉरी सोपा हाच देखील. येणे संन्यास पळला आहे जे अनायाशी. आणि मग कर्म केलं ना, कर्म त्यागाचं जे फळ आहे ते कर्म मार्गाने मिळतं. कर्माच्या अनुष्ठानानं संन्यासाचं फळ मिळतं. लक्षात. म्हणजे कर्मातून कर्म काय? कर्म करून कर्मातून सुटता येतं. काय होतं? कर्म करून कर्मी कर्मीबद्धता. कोणत्या वाद्यात लिहून काय म्हणतात? कर्मी कर्मबद्धता मुमुक्ष सोडिले पंडू सुद्धा. कर्म करूनच कर्मातून सुटतो. काय होतो? कर्म करून कर्मातून सुटता येतं. कर्म केलं आहे का नाही, ते कर्म काय झालं? वाईट झालं. मग आता चांगलं कर्म करून त्यातून सुटायचं. त्याने संन्यास पळायला आहे जाण्याशी त्याला आहे ना त्यागाचं फल प्राप्त होतं. सहजासहजी प्राप्त होतं. असं असणारं या कर्माचं कर्मयोगाचं विशेष गोष्ट आहे. आता याची लागीच सांगितलं संन्यासीचे चिन्ह. मग सहज ते अभिन्न जाणं शिकतो. बरं का? ते गुले महाराज सांगायचे काय म्हणायचे? ज्यावेळेस लोकमान्य टिळक जेलमध्ये होते म्हणे ते, आणि त्यांनी काय केलेलं? कर्मरहस्य नावाचा एक ग्रंथ लिहिला. कर्मरहस्य गुले महाराज सांगायचे. कर्मरहस्य नावाचा ग्रंथ जेलमध्ये गेले होते ना त्यावेळेला इंग्रजीच्या बाऱ्यामध्ये. तेव्हा कोणता ग्रंथ लिहिला? कर्मरहस्य नावाचा गीतेवर. म्हणजे कर्म श्रेष्ठ आहे. काय श्रेष्ठ आहे? हा कर्मश्रेष्ठ आहे. कर्म हेच महत्त्वाचं. कारण कर्माने बनलेलं शरीर आहे. कर्माने बनलेलं शरीर असल्यामुळे ते कर्म करावंच लागतं. दररोज स्नान केलं पाहिजे, कपडे धुतले पाहिजे, साफसफाई शरीराची केली पाहिजे. हा ठीक आहे. मी अजिबात काही करणार नाही म्हणजे जमेल का? नाही जमणार नाही. अलग लक्षात विषय. म्हणजे कर्म हे कसं आहे? सर्वांकरता योग्य आहे. आता याची लागे सांगेन तू संन्यासी चिन्ह सजे अभिन्न झाले. आता याचा करता मग संन्यासी चिन्ह सांगतो. आता कर्मयोग तर चांगला सर्वांकरता. जशी नाव या बाळा तो इतरणी म्हणजे काय? जसं सर्वांकरता नाव योग्य आहे. मग तसं आता काय करतो म्हणे अर्जुना तुला मी आता सांगेन तू संन्यासी चिन्ह सांगतो. म्हणजे काय करू? संन्यासी कोणाला म्हणतात? बरं का? काय म्हणतात? संन्यासी कोणाला म्हणतात त्याचे चिन्ह सांगतो. अलग लक्षात. काय लक्षात आला विषय? संन्यासी कोणाला? आता कर्मयोग तर चांगला आहे त्याबरोबर आदर्श नाही. बरं का? कर्मयोगो विशिष्य संन्यास कर्मयोगशी निश्चय उभो. कर्मयोग तर चांगला आहे. कर्म संन्यासात कर्मयोगा विशिष्य. कर्मयोग चांगला आहे. पण आता काय करतो मी तुम्हाला? भगवान म्हणता मी काय करतो अर्जुन तुला संन्यासी चिन्ह सांगतो. संन्यासी म्हणजे कोण? म्हणजे भगवत धारण केलं मग त्याला आपण संन्यासी म्हणतो. हे की नाही? महाराज म्हणतो असं म्हणतो ना. तो संन्यासी का? संन्यासी काय वेगळं काय आणखी संन्यासाचं? तर भगवान म्हणतात संन्यासाचं मी सांगतो. सांगेन
नेयस नित्य संन्यासी नित्य संन्यासी नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति यो न द्वेष्टि न कांक्षति यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो निर्द्वन्द्वो हि महाबाहो निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते सुखं बंधात् प्रमुच्यते सुखं बंधात् प्रमुच्यते असे महाभाव बघा संबोधन काय संबोधन महाभाव म्हणजे अर्जुन अजान भाव म्हणजे अर्जुनाचे असं म्हणतात गुडघ्या इतकी हात होती त्याची, गुडघ्यापर्यंत कोणाच्या अर्जुनाची अलग लक्ष बसून नाही उभा राहून दाखवा बसून नाही उभा राहून गुडघ्यापर्यंत कोणाची कुणी दाखवत म्हणजे अर्जुनाचे होते म्हणून अर्जुन अजान भाऊ. मला वाटलं तुम्ही म्हणता माझ्या आहेत मला काय वाटलं तुम्ही असा हात माझ्या आहेत असं म्हणता. जयराम बाबाची होती का? नाही भगवान बाबाची होती. वामन होती ना? ते आपलं माहिती नाही बा. चला अर्जुन मात्र कसा होता महाभाव अजान भाऊ त्याला गुडघ्याच्या खाली हातात त्याच्यामध्ये अजान भाऊ सोळ्यामध्ये एक माणूस पाहिला बरं का उत्सापूर असं त्याच्या हात होती तिथपर्यंत गुडघे उत्सापुरा पटका असं सोळ्यात पाहिला मला मोठाची मोठा नेस नित्य संन्यासी बरं का हे महाभाव अर्जुना न द्वेष्टी न कांक्षती बघा कोणाचा द्वेष करत नाही सापडे का शब्द न द्वेष्टी म्हणजे काय कोणाचा द्वेष करत नाही आणि कोणाची इच्छा कशाची इच्छा करत नाही कोणत्याच विषयाची इच्छा करत नाही न द्वेष्टी न कांक्षती यहा न द्वेष्टी न कांक्षती लक्ष झालं का या शब्द सापडाय तुम्हाला कुठे यहा सापडाय कुठे या त्या मात्र्याचा विसर्गाचा हे झाला बरं विसर्गाचा ऊ झाला यहा न द्वेष्टी न कांक्षती आलं म्हणजे कोणाचा द्वेष करत नाही कोणा विषयाची इच्छा करत नाही स नित्य संन्यासी ज्ञेयः असं लावायचं स म्हणजे तो आहे का नाही तो नित्य संन्यासी असं जाणावं ज्ञेयः लागलं का वरच्या श्लोकाला अर्थ काय लागला नित्य संन्यासी अरे तो द्वेष करत नाही द्वेष करीत कशा नाही कुठल्या इच्छा त्याची इच्छा नाही. आणि पुन्हा नित्य संन्यासी तो बंद आहे स नित्य संन्यासी ज्ञेयः जाणावं आलं काय करावं तो दान नित्य संन्यासी हा, पुन्हा तो असणारा निर्द्वंद्व हा सुखम निर्द्वंद्व हा पुन्हा कुठलाही द्वंद्व राग द्वेषादी वगैरे रहित असल्यामुळे कसा असल्यामुळे राग द्वेषादी या द्वंद्वापासून मुक्त असतो. हा सुखम बंधात परमुच्यते सुखाने अनायासे तो बंधातून मुक्त होतो अनायासे बंधनातून मुक्त होतो म्हणजे याचा का जन्म मरणातून तो मुक्त होतो आलं का? काय होतो जन्म मरणातून मुक्त हा आता महाभावरी घेतलं ना महाभावरी निर्द्वंद्व हा द्वंद्वरही सुखम बंधात प्रमुच्यते त्या सुखातून असणार सुखरूपानं तो बंधनातून मुक्त होतो संन्यासी म्हणजे काय बघा लक्षात ठेवा. नित्य संन्यासी बरं का हसो हे तरी भगवी कपडे केले संन्यास घेतला अमकं झालं तमकं झालं आहे की नाही हे तरी संन्यास नाही पण हा संन्यास असा आहे बा म्हणजे सहजासहजी संन्यास आहे हा संन्यास कसा आहे सहजासहजी म्हणजे प्रयत्न न करताना संन्यास अशी अंतकरणाची वृत्ती निर्माण होणं म्हणजे प्रयत्न न करताना हा संन्यास बघा आता खाली अनुवार तरी मस्त उत्कृष्ट देतात तरी गेली या दिशेला तरी न पोहता चाडणं तरी सण तरी वेळ तरी गेली या दिशेने केलं का नुकसान झालं जीवनामध्ये त्याची आठवण सुद्धा करत नाही तो काय होत नाही शे म्हणजे आठवण बरं का एखादं नुकसान झालं जीवनामध्ये तो आठवण सुद्धा करत नाही से म्हणजे शे हा शे म्हणजे आठवण तरी गेली याची शे न कधी कधी काल गेली होई इथून गेली का नास्तिक मंदिरापुढून चप्पल गेले म्हणतो नास्तिक लोक म्हणतो माऊलींच्या
मूर्ख लोक आहे म्हणे, नास्तिक आहे म्हणे. त्या चप्पल स्टँडपट सोडली हा. चांगली माझी 200 दिली म्हणे, त्याची 2000ची जाईल मला. चांगली म्हणून नाही, चांगली हेतीच नाही म्हणजे पाहिजे चप्पल. 2 चपला ठेवायचे का आपली कशी तरी. हा मग खराब लोक येत नाही काही, चांगली असलं म्हणून येतात. त्या माणसाच्या हातात तरी द्यायची मग. नाही ठेव म्हणले ते ठेव म्हणले ते ते म्हणते, जाऊ दे. मग आता हे लक्षात ठेव मग. बरं काय लक्षात ठेव. आला का लक्षात काय ज्ञान तरी गेली याची शे न करी, म्हणजे आता आठवण सुद्धा करू नको. आठवणच करून नको द्यायची. हा? दुपार दिवशी रेगला होता आपला हा? हा आता काय करू मग, गेली त्याला विलास पाहिजे. हा? ज्याची होती ते म्हणले. मग आता काय करणार मग, विलास पाहिजे. तरी गेली याची शे न करी. चला, संन्यासी म्हणजे कोण, जो गेलेल्या गोष्टीची आठवण करत नाही. काय होत नाही, गेलेले गोष्टीची आठवण करत नाही. संन्यास न पळता चाल न तरी, म्हणजे एखादं मिळतच नाही समजा, त्याची तो काय इच्छा करत नाही. म्हणजे गेलेल्या गोष्टीचा खेद करत नाही. ऐकाने एखादी गोष्ट मिळत नाही त्याचं काय करत नाही, तो आनंद विचार करत नाही. विचार करू. हा. नाही प्राप्त झालं काय करणार मग, नाही तर नाही, त्याची इच्छा करत नाही तो. न पवता चाड न धरी. दुःख झाले की दुःखी संन्यासी म्हणजे कोणतं बघायचं. संन्यासीचे लोक जो सुनिश्चलांतरी मेरू जायचा, जसं मेरू पर्वत आणि मेरू तो आता काय त्याला किती पाऊस पडतो, ऊन लागतं, काय हालत उभी इकडे तिकडे, किती दुःख होतं त्याला. पाऊस पडताना त्याला वाहतं, त्याला खांदे पडतात. पुन्हा ऊन लागलं, तापलं, त्याला त्रास होत असेल ना. पण तो काही मानतो का, उन्हातही काही मानत नाही. हा आता आपण काय पाहिलं नाही कुठेतरी, नकाशाला असतात काय माहिती, मोबाईलवर येईल नाही का, येईल तो mobile. येतो मेरू पर्वत ना, त्या दिशेत आहे ना. टाकले मेरू पर्वत लगेच. जो सुनिश्चल अंतरी मेरू, पुन्हा टाका ना, हे ऐका ना पहिलं. जो सुनिश्चल अंतरी मेरू जैसा, मेरू पर्वत जसा निश्चित अंतरावर निश्चित असतो, त्याला किती काय झालं ते जसं काही नाही होत, तसं जरी नुकसान झालं तरी काय वाटत नाही, नाही मिळालं तरी काय वाटत नाही. काय लक्षात. असं ज्याचं अंतकरण त्याला काय म्हणायचं, संन्यासी. त्याला काय म्हणायचं, संन्यासी. संन्यासी म्हणजे कोण बघायचं, हे लक्षण आहे संन्यास. चालेल ना. आणि मी माईशी आठवण विसरली जायच्या अंतकरण पाडता तो संन्यासी जाण निरंतर. बघा आता याच्यात स्पष्टच आहे, मी आईशी आठवण, मी माझी आईशी आठवण, त्याचा मीपणा गेला, माझेपणा गेला. काय गेला, मीपणा गेला, माझेपणा गेला. म्हणजे मीपणा गेला म्हणजे काय केला, अहम अध्यास गेला त्याचा. बरं का, 2 अध्यास आहेत ना, एक अहम अध्यास आणि एक मम अध्यास. मी हा अहम अध्यास, मी समजणं स्वतःला काय म्हणायचं त्याला, अहम अध्यास. आणि माझं समजण्याला काय म्हणायचं, मम अध्यास. हे माझं देहाला मी समजायचं, हे माझं समजायचं, त्याला मम अध्यास म्हणायचं. माझं समजणं काय झालं, हे मम अध्यास. म्हणजे माझा असा भ्रम, अहम असा भ्रम. अहम म्हणजे आपण स्वतःला मी समजतो ना, मी कोण आहे हा. किंवा मागे गोष्ट सांगितली तुम्ही नाही सांगितली मागे लय वेळा गोष्ट सांगितली. अरे मी काय सिद्ध होतंय, मी सांगा बरं कोणतं काय, मी म्हणजे काय सिद्ध होत. हा मी आहे तो कोण, दमारा सांगा, मी म्हणजे कोण, मी म्हणजे सांग बरं, चैतन्य कोण, तू म्हणजे कोण सांग. कुठं कोणत्या शरीर वाट ठेवू, काय चैतन्य. बरं गोपाळ तू सांग, गोपाळ म्हणजे काय, कुठे गोपाळ, काय गोपाळ सांग बरं तू. गोपाळ सांग ना. ते गोपाळ गोपाळ. अरे गोपाळ म्हणजे काय नेमका, कुठे गोपाळ, तिथं कुठं सांग बरं. काय तू कुठं हटव ना, म्हणजे छाती म्हणतात ना, गोपाळ आहे का. आतमध्ये हा? दिसत नाही. अरे इथं गोपाळ आहे का, इथं छाती ही. आणखी कुठे गोपाळ, कुठे छातीमध्ये म्हणतो. अरे याला छाती नाव आहे ना, गोपाळ कुठं नाव आहे. तर कुठं हात ठेवून द्या, कोण गोपाळ आमच्या ठिकाणी मी आहे का.
हाय का बाबा? नाही. लक्षात आला का नाही विषय? चैतन्य लक्षात आला का? तू कुठं हात ठेवून सांग की हे मी चैतन्य आहे का? याला मी म्हणणं, बरं का, मी म्हणणं ह्याला काय म्हणायचं? भ्रम. जसं रज्जूवर काय भासतो? सर्पाचा भास होतो. रज्जू सर्प आहे का? नाही. पण भासतो की नाही सर्प? तसं आत्म्यावर देह नाही, पण आपला भासलाय हा देह. आणि त्या देहाला मी म्हणायला लागलो. देह कोणाचा? पंचमहाभूताचा. पंचा देह तो कोणाचा देह? पंचमहाभूताचा. हा, पंचमहाभूताचा देह. पंचमहाभूत माहिती ना तुम्हाला? कोणते कोणते? पृथ्वी, तेज, वायू, आकाश. पंचमहाभूताचं शरीर आहे. आलं का लक्षात? कोणाचं शरीर आहे? पंचमहाभूताचं शरीर आहे. मग पंचमहाभूताचं शरीर असताना आपण काय म्हणतो? माझं आहे म्हणतो. काय म्हणतो? माझं आहे. हा, आरशा पुढे उभा राहतो. मी चांगलं दिसतोय आहे ना? काय करतो? मी चांगला दिसतो. काय चांगला दिसतोय? हे काही जर नाही तर काय दिसायचं असतं. पण अज्ञान किती आपलं? आलं लक्षात? आपलं मी आणि मी माझी आईशी आठवण. बघा, संन्यासी म्हणजे कोण? मी स्वतःला समजणं. बरं का? काय करणं? मी स्वतःला याला म्हणजे मम अहम अध्यास. मी कोणतरी आहे याला म्हणचा अहम अध्यास. आणि हे माझं आहे हा मम अध्यास. म्हणजे हे माझं आहे. कोणाचा आहे का? आपला आहे का? ते मनोहर बाब मेले. काय नेलं त्यांनी बाजून? 4 मजली इमारत इथंच राहिली. काय नेलं बाजून? होय, काय नेलं का? नाही. म्हणजे आहे का आपलं हे? नाही. जर असतं आपण नेलं असतं बरोबर. काय नेलं असतं आपण? असतं तर आपण नेलं असतं. आहे का नाही बरं? आपलं नाहीच तर न्यायचं काय? याचा अर्थ आपला कळत नाही. हेच आपलं अज्ञान आहे. हे माझं मी म्हणतो स्वतःला. आलं लक्षात? आणि हे माझं म्हणतो. हेच काय मोठं अज्ञान आहे. अज्ञान यालाच काय म्हणतात? अज्ञान. अज्ञान. आलं लक्षात? आणि ते अज्ञान काय आजचं नाही. अनेक कालापासून अज्ञान आहे. एका दिवसाचं नाही, आजचं नाही. किती दिवसापासून तरी जीव हा असणाऱ्या संज्ञेला प्राप्त झाला. हा ब्रह्म पण जीव संज्ञेला प्राप्त झाला. आणि तो मी आणि माझं करायला लागला. काय म्हणायला लागला? माझं. हा, मी आणि माझं. तुमचं आमचं सोडून द्या. पण हे असे लोक असतात की नाही, इथून जी जमीन आहे ती पार त्या लिंब दिसतं की लिंब तिथपर्यंत आपली जमीन आहे. काय म्हणतो? जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत ते आपलं जमीन. खरं लक्षात? जिथपर्यंत लिंब दिसतो का म्हणजे? हो, तिथपर्यंत आपली जमीन. म्हणजे याचा अर्थ अज्ञान. याला काय म्हणायचं? अज्ञानामुळे जीवन मी आजी माझं म्हणत राहतो. पण संन्यास म्हणलेलं सगळं त्याचं मीपणा गेला आणि माझेपणा गेला. ऐशी आठवण सुद्धा होत नाही. मी कोण आहे हे आठवण सुद्धा नाही त्याला होत. माझं काय हे सुद्धा डोक्यात त्याच्या नसतं. बरं का? आठवण विसरलं जायचं अंतकरण. आठवण सुद्धा विसरून जातं. आणि पारचा तो संन्यासी जा निरंतर संन्यासी. पण हे तरी भगवे कपडे करणं, संन्यास घेणं, त्या संन्यासात राहणं, सेवा करणं, आहे की नाही? हे तरी ठीक आहे. पण ज्ञानोबाने सोपाने साधं सांगून ठेवलं. मी माझेपणा विसरणं म्हणजे संन्यास. काय करणं? मी माझेपणा विसरणं म्हणजे मी माझेपणा विसरून जाणं. मी माझेपणा काहीच नाही. माझं कोण नाही, मी कोणाचा नाही. असं ज्यावेळेस वृत्ती होईल तो संन्यासीच आहे. त्याला कपडे बदलायची गरज नाही. आलं लक्षात? संन्यास घ्यायची गरज नाही. आहे त्या अवस्थेमध्ये मी आणि माझेपणा विसरून जाणं. काय करणं? मी आणि माझेपणा विसरून जाणं. सर्वसामान्य जीवकडे आपण पाहिलं तो विसरतो का मी आणि माझेपणा? नाही. तो म्हणतो पठ्ठ्याला काय समजलं म्हणतो. काय म्हणतो? पठ्ठ्याला काय समजलं? पठ्ठ्याला काय समजलं? आलं का? मला कोण समजलं? थोडक्यात सांगायचं, मी आणि माझेपणा हे अज्ञानाचं असणारं अज्ञानामुळं आहे. पार्थ तो संन्यासी जा निरंतर. मी माझेपणा विसरणं म्हणजे तो संन्यासी झाला. अलग लक्षात? मग त्याला स्त्री धन पुत्र सर्व जरी असलं तरी सुद्धा कसा म्हणायचो? संन्यासी. अलग लक्षात? इथं केंदूर पाबळला बघा एक तुम्हाला गोष्ट सांगितली कधी? केंदूर पाबळ गाव आहे त्यांचं. तर ते संन्यासी म्हणून फार प्रसिद्ध झाली त्यांची. त्यांच्याकडे साधक आला. बरं का? साधक एक प्रसिद्धी ऐकून, मोठे महात्मे आहेत, प्रसिद्धी ऐकून आला. ते घर होतं, त्या 2-4 लेकरं होते, बायको होती, सर्व प्रपंच होता. ते पाहिल्याबरोबर तो साधक लांबून आला. कुठून काशीन आला.
आणि मग आल्याबरोबर तो निमा थंडच झाला. म्हणलं कसं काय बोलायचं, मोठे महात्मे ऐकून आलो, लेकरण बाळण घरंदार कसं काय बोललं हे. मी कीर्ती ऐकून आलो म्हणे, कानोबा पाटील त्यांचं नाव, कीर्तन ऐकून आलो म्हणे यांची कीर्ती. न्यासलं म्हणजे लेकरण बाळण घरंदार बायको काय प्रकार. खरं चेहरा उतारला. मग त्यांनी लगेच ओळखलं की साधक ते ज्ञानी असतात, महात्मा ज्ञानी असतात, त्यांना कळतं सर. म्हणले महाराज बसा म्हणे, तुमचा चेहरा कसं काय उतरला. अहो म्हटले मी तुम्ही एवढे महात्मा आहेत, प्रसिद्ध आहेत म्हणे, मी तुमची कीर्ती ऐकून आली. दारेसमोर तुमचं वेगळं दिसलं म्हणे. काय तुला दिसलं. मी 2-4 पोरं आहेत म्हणे, बायको आहे, घरदार आहे, हे कसं काय म्हणे. हां मी कीर्ती ऐकून आलो. त्यांनी काय केलं, मी धरले कृपटा काढा, धरले कृपटा काढा, आडातलं लेकरं सर टाकून दिली. अरे म्हणलं बापरे, म्हणलं बेकार झाला म्हणलं. हां सर्व लेकर आडत टाकून मी किती वाईटपणा झाला म्हणलं. आता तर फायर वाईट झालं म्हणजे महाराज. म्हणजे कसं काय, म्हणजे आडत तुम्ही लेकर टाकलं, दया माहीत नाही मी तुम्हाला. अरे म्हणलं पहिलं तू काय म्हणला, हां लेकरं बाळांना कन्यास कशाचं महाराज, कशाचं काय. आणि आता टाकले तर वाईट वाटायचं काय कारण आहे. थोडक्यात सांगायचं. पुन्हा काय झालं, दुपारची वेळ झाली. म्हणले महाराज जेवण करून जा. आपण नाही जेवणार बाई, लेकर टाकले म्हणजे ती आला बरं. आणि मग काय झालं, बरं म्हणे जाऊ दे आता जेवण तर करून जा. नाही बा आपण जेवत नाही म्हणे. बरं मग जसे ताटं वाढले ना, या दोघांच्या 2 मुलांची चहा, ते हाका मारलं, जसे हाका मारलं तसे आडातून बाहेर आणि बसले जेवायला. म्हणजे याचा अर्थ काय, टाकलं तरी त्यांना काय नाही, दुःख नाही. दुःख नाही, बाहेर आलं तरी त्यांना आनंद नाही, दुःख. याला म्हणतात मग. त्या कान्होबा पाटकांनी ज्ञानेश्वर महाराज समाधीचे कीर्तन केलं म्हणतात. कोणी केलं, कान्होबा पाटकर. असे अधिकारी पुरुष होते कान्होबा पाटकर. हो देतात. ते आम्ही तिकडे सप्त्याला गेलतो बरं काय गावाला. येतात ते केंद्रवर, त्याचा आड पाहिला, ते घर पाहिलं, आणि ते घर आहे, आड आहे त्यांचं ती. चला कसं करता मी सांगितले, मी आणि माझेपण अजिबात अंतःकरणामध्ये नाही. त्याला काय म्हणायचं, पारता तू संन्यासी जा, निरंतर संन्यासी बरं का. मीपणा नाही, माझेपणा नाही. आलं संन्यासाचे लक्षण आहेत. आलं जो म्हणे ऐसा झाला संगी तोच सांडला, म्हणून सुखी सुख पावला खंडी. जो म्हणे ऐसा झाला, मनानेच व्हायचंय. असं टाकायचं वेकायचं काहीच नाही, मनाने. तो म्हणे ऐसा झाला, मनानेच तो असा झाला की निर्भर. अगदी काही सुद्धा सुख नाही, दुःख नाही, काय नाही, मी नाही, माझेपणा नाही, काय नाही असं मनाने तो बनला ना. आणि खरं मनच हे महत्वाचं. दुःखाला कारणीभूत कोण आहे, मन. दुःखाला कारण काय, मन. सुखाला कारण काय, मन. असं तर मनच असं म्हटलं एक ठिकाणी बरं का. काय म्हटलंय किंवा ते एक संन्यासी काय त्याचं नाव त्या भागवतात करा बरं का. असा तो कृपण होता, अतिकृपण. धन नुसतं साठवून ठेवायचं, इतकं कृपण होता. पोटाला खायचं नाही, मुलाबाळाला द्यायचं नाही, बायकोला द्यायचं नाही, काहीच द्यायचं नाही, नुसतं साठवायचं. खूप त्यांनी धन साठवलं. आणि नंतर काय झालं, कसं धन ते आग लागून काही जळून गेलं, काही चोराने लुबाडलं, काही नातेवाईकाने लुबाडलं, सर्व त्याचं धन गेलं. मग बायका गेल्या, बायको गेली, पोरं लेकरं गेली, सर्व जिकडे तिकडे झालं. मग झाला तो आहे ना रिकामा झाल्यानंतर मग काय, मग आता पोटाकरता जगलं पाहिजे. मग काय करत त्यांनी भिक्षा मागायची. तर भिक्षा मागायचे लोक हिरून घ्यायची, भिक्षा फेकून द्यायची, का त्याला मारायचे. तो काहीच म्हणायचं नाही. अलग लक्षात. त्याचं नाव कदीरयुग. त्याचं नाव काय, कदीरयुग. एकादश स्कंदावली कथा कदीरयुग. त्याचं खूप त्याला त्रास द्यायचे लोक. त्याच्या अंगावर लघवी करायची. माधुकरी अशी आणि नदीच्या कडला बसला खात तर त्याला खूप मारायचे. त्याला जेवणामध्ये लघवी करायची. कुणी मग त्रास द्यायची त्याला काय. पण तो कोणालाच काही म्हणायचं नाही, आपल्या मस्तीत राहायचं. आलं लक्षात. कोणी म्हणजे धन गेल्यावर संन्यासी झाला, आमचं झालं तमचं, कोणी काय म्हणायचं. पण तो मात्र कोणी काय म्हणत नाही. मग तो एवढा त्रास दिला तरी त्याने त्याचे उद्गारच भागवतात. नायम जणू मी सुखदुःख येतो, न देवता आत्मा न ग्रह का कर्म का. मला सुखदाला कारण कोणी नाही, कारण एव मन एव कारण मनन त्यास. माझं मनच मला दुःख देतं, माझं मनच सुख देतं असतं, त्याचं मन नाही.
चला थोडक्यात सांगायचं, पार्था तो संन्यासीचा निरंतर. मी बाजेपणा गेला ना तो संन्यासीच आहे, त्याला वेगळा संन्यास घ्यायची गरज नाही, कपडे भगवे करण्याची गरज नाही. जो मनी ऐसा झाला संगीत तोच सांडला, त्याने सर्व टाकून दिला. संग मनाने असा झाला ना तो संघ त्याने टाकून दिला. म्हणून सुखी सुख पावला. अखंड रूपाने तो काय झाला, सुखी झाला. त्याला वेगळं सुखी करायचं गरज नाही. बंधनातून मुक्त झाला की तो सुखी झाला. तो कुठे असू मग. ज्ञानोबा म्हणतात, आता ग्रहाधिक ते काही न घेते जाईल, ते घेतलेले स्वभाव निसंग म्हणून. त्याला घराचा सुद्धा त्याग करायची गरज नाही. घरात जरी असला ना तो संन्यासी. मी आणि माझेपणा गेला ना संन्यासी त्याचा, आहे की नाही. मी आणि माझेपणा गेला तो काय म्हणे त्याला संन्यासी झाला. बरोबर आहे की नाही. काय झाला, संन्यासी झाला. मग संन्यासी झाला ना जंगलात राहू लागला. मग जंगलात राहताना अनुष्ठान केलं, त्याला रिद्धी प्रसन्न झाली. मग एक भक्त गेला, दुसरा भक्त गेला, तिसरा भक्त गेला, तरी भक्त जाऊ लागले तिथं. महाराज अंगावर कपडे नाही, काय नाही, काय नाही, असेच मस्त. मग असे भक्त जमा होऊ लागले. लोक म्हणले, महाराज आता तुमच्या दर्शन लोक यायले, महिला मंडळी यायला, का कपडे घाला की. म्हटले घाला की. मग घाला कपडे. घातले कपडे. बरोबर. आता कपडे घातले तर ते काय व्हायचं, कपडे म्हणजे लंगोटी लावली, कपडा अंगावर घेतला, छाटी लंगोटी. ते लंगोटी काय करायचं, उंदरं कुरतडायची. काय करायची, उंदरं कुरतडायची. तर उंदरं कुरतडीत असताना ते कदर आलं ना मग ते उंदराचा. म्हटलं आता काय करावं, उंदरं कुरतड आणलं. म्हणले म्हणून मांजर आणून दे एक. तिथं काय आणली, एक मांजर आणली. तुला आलं लक्षात. आता मांजर तशी राहील का, त्याला दूध पाहिजे ना. म्हणले गाय आणा एक. मग काय आणली, गाय आणली. बरं ती काय अशी काय राहील का, मग तिला गुराखी सांभाळायला पाहिजे ना. बस मग गुराखी सांभाळायला, अरे की नाही. मग त्याला काय उपास रे का गाय सांभाळायला. मग त्याला एक कंटकी बाय आणा म्हणली भाकरी करायला. मला सांगा, हा जंगलात जाऊन वनी वनिता आहे ना, सर्वसोय सांडून वनी गेला. वनी वनिता चिंतू लागला, तो त्यागच याला अंगाशी बाधक. थोडक्यात सांगायचं, प्रपंच तयार झाला. प्रपंच तयार झाला. चला मी कशा करता भाग सांगतो. ज्याचा मी आणि माझेपणा गेला, हे काय चालला, ज्याचा मी आणि माझे मी आणि ममा अहम अध्यास गेला. मी पणा गेला आणि माझेपणा गेला. तो घरात जरी असला, 21. आता ग्रहाधिक आगे काही न घेत जावे, जे घेते झाले स्वभाव निसंग म्हणून. ज्यांना मी पणा गेला, ज्याचा माझेपणा गेला. अलग लक्षात काय लक्षात आलं, मी पणा गेला आणि माझेपणा गेला. तो घराधिक आगवे हे काही न लगेच आहे. त्याला घराचा त्याग करण्याची गरज नाही. घरात असून सुद्धा तो संन्यासी होऊ शकतो. काय होऊ शकतो, घरात असून सुद्धा संन्यासी होऊ शकतो. त्याला मी आपणा गेला आणि माझेपणा गेला, संपलं की त्याच राहिलं काय. आणि मी पणाच दुःख देतो माणसाला. काय बोलतो, मी पणाच दुःख देतो. मी कोणीतरी आहे असं वाटतं ना माणसाला. मी म्हणा म्हणजे मी म्हणलं का, मी माणसाला दुःख देतो, मी माणसाला दुःखात घालतो. बरोबर असं म्हणतात. ते काय झालं, एका चोराने चोरी केली. मोठा वाडा होता, चोराने चोरी केली. गावातले काही होता एक, बाहेरचे होते चोर. त्यांनी चोरी केली. कशी चोरी केली त्यानं, पहिले मोठे मोठे वाडे असायचे. बरं का, पहिले काय असायचे, वाडी मोठे मोठे भिंती असायचे. आता जवळजवळ तुम्ही जर पंढरपूरला हात जर गेलं ना, तर आंबाणीकर महाराजच्या मठात रस्ते, त्या भिंतीत गोरी जायला रस्ते, केवढ्या भिंती असतात. गोरी जायला भिंती कुठून, रस्ते कुठून, हिताडीतून. एवढी तरी भीत असं होत, एवढी रुंद. हा मग मधून जिन्यातून त्या भीतीतून जायला शिड्या पायऱ्या, शिड्या नाही, दगडाच्या रस्ता तेच ना पायऱ्या. एवढी तरी भिंत असून त्या माणसाला जातात ते पद्धतशीर असं मोकळं. आत्ता पंढरपूरला आम्ही येते त्यातून मात्र पंढरपूरला येते म्हणजे एवढ्याला भिंती. तसं पूर्वकाळले वाडे असायचे, मातीनं बांधलेले असे वाडे. मग ह्यांनी काय केलं,
वरी चढायचं म्हणजे आता दरवाजा पाहिजे ना, मग तरी काय केलं, चढत चढत चोरत होते बाकी, पण आज चढत 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 वरी गेला बरं, खिळे मारायचा, वर पकडायचा, मग असं करत वरी चोर गेला. आणि मग त्यांनी मग सर काय चोरी करायची केली हां, आणि चोरी करून मग खाली येताना काय केलं, खेळा उठायचा, खालचा खेळा उभारायचा, खेळा उठा असं करता करता जो शेवटचा खेळा उठतेच ना बराच वेळ, काय म्हणा शेवटचा खेळ उपटे ना. बराच वेळ. आणि त्याच्यात मग पोलीस आलेले, पोलीस चोरी केली काय केली, म्हणजे पुढे पुढं करायचं, काय करायचं पुढं पुढं काय हां पुढं पुढं करायचं. लई चोर हुशार असतात, अमकं असतात तमकं असतात. मग ते पोलिस हुशार असतात, म्हणजे कसं काय हुशार असतात, अहो चोर म्हणजे काय साधे असते का, असं खिळे मारत मारत चोरी गेले असते. बरं हो, चोरी केलं असं, आणि शेवटी उपटत एक एक उपटत खळा खाली असं. मग शेवटची खेळा काय झाला होता, रात्री पडलं होता, उपटच न लवकर पडला. हा म्हणला मी असा पडलो, लगेच त्याला पकडलं. काय म्हणला, मी असा पडलो. हा म्हणजे त्याला पकडलं ना, तर मी दुःखाला कारण टाकलं त्या जेलखान्यामध्ये. थोडक्यात सांगायचं, मी पण हा काय माणसाला दुःख देतो, हा मी स्वतःला समजतो ना, म्हणून माणसाला दुःख देतो, पण माझेपणा मीपणा झालं महत्वाचं. ग्रहाधिक आगवे म्हणजे घरात त्याग करण्याची गरज नाही. ग्रहाधिक आगवे ते जे ते काही न लगेच काहीच टाकायची गरज नाही, फक्त मीपणा टाकायचा आणि माझेपणा लगेच येतात. ते घेते झाले स्वभाव निसंग म्हणून, काही की निसंग या असणाऱ्या वृत्तीने ते राहू लागले. घरादाराचा त्याग न करताना स्वभावात निसंग झाले, जे की अग्नी जाय, मग ते राखोंडी केवळ होय. त्याचे कापसं घेऊशी या परी ज्ञानोबाला दृष्टांत देता. काय दृष्टांत, जे की अग्नी विजून जाय, देखे म्हणजे पहा अग्नी काय झाला, विजून गेला, आहे की नाही, अग्नी काय झाला, विजून गेला. विजून गेल्यानंतर मग राखोंडी केवळ होय, ती काय झाली, राखोंडी. आणि ती राखोंडी मग कशा घातली, कापसानं धरली अशी. आता कापूस पेटेल का, पेटणार. अग्नी विरला ना, मग कापसात जरी राखोंडी घेतली तर पेटणार नाही ना, कळलं का नाही. तसं याचा मीपणा गेला ना, बाकी काय राहणार आहे. हा संसारात राहिला तरी ठीक आहे, नाही राहिला तरी ठीक आहे. संसारात राहिला तरी ठीक, नाही राहिला तरी ठीक. संसार केला काय, नाही केला हा, असं जे आपली. तसं राखोंडी झाल्यानंतर की नाही, 10 कथा गेली अग्नीत, राखोंडी झाल्यानंतर कापसात धरली तरी कापूस पेटू शकत नाही. तसं तो संसारात जरी राहिला तरी संसार त्याला बाजू शकत नाही. लक्षात. तैसे असते उपाधी लाकडे जो कर्म त्याच्या बुद्धी संकल्पना तैसा, त्याप्रमाणे बरं का, ह्या दृष्टांताप्रमाणे हा तैसा असते उपाधी, त्या उपाधीमध्ये तो आहे. संसार ही उपाधी, त्या उपाधीमध्ये तो आहे. नाकळी जो कर्मबंधी, तो कर्म त्या उपाधीत असून बरं का, नाकळी तो कर्मबंधी, कर्मबंधामध्ये सापडत नाही. सत्यवादी कधी तुकाराम महाराज म्हणतात, संसार सकळ आणि अलिप्त कमळ. जसं कमळ पाण्यात असतं, पण कसं असतं ते हा, पाण्यात काही संबंध येत नाही ते, लक्षात. तैसा असते उपाधी, तो उपाधीत राहतो. काय असतो, उपाधीत असतो. नाकळे जो कर्मबंधी, कर्मबंधामध्ये सापडत नाही. उपाधीत असतो पण कर्मबंधामध्ये तो काय होत नाही, सापडत नाही. कर्मबंध त्याला काही करत नाही. त्याच्या बुद्धी संकल्पना आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये संकल्प सुद्धा राहिलेला नाही. काय संकल्प, हे माझं आहे, मी कोणीतरी आहे, हे अंतःकरणामध्ये त्याचा बात नाही बरं का. असा तो त्याच्यातून मोकळा झाला, म्हणजे उपाधी रहित झाला. आणि असं ज्याचं जीवन तो खरा संन्यासी, असं ज्याचं जीवन तो खरा संन्यासी. संन्यासी. संन्यास घेऊन जर हे नसेल तर काय उपयोग त्याचा. चला, म्हणून कल्पना संन्यास जे सांगणे ते जी का संन्यास घडे, एक करणे जे सांगणे संन्यास हो. म्हणून कल्पना जय सांडे, माणसाची कल्पना जर गेली ना तर संन्यास घडी. कल्पना गेली ना संन्यासीच घडी. माणसाला कल्पनाच बाधते की नाही, काय होते, कल्पना बाधते ना माणसाला.
कल्पनाच बाधते माणसाला. म्हणून नामदेव महाराज देवाकडे प्रार्थना केली. काय म्हणतात नामदेव महाराज? कल्पनेची बाधा न हो कदा. हो कोणी काळ ही संतळी मंडळी सुखी असो. कल्पनेचा बाधा नाही झाली पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टी काय घडते माणसाला कल्पनेमुळेच की नाही. हा कशामुळे घडतं? कल्पनेमुळे घडतं. कल्पनाच बाधते ना माणसाला. काय होते? कल्पना बाधते. म्हणून कल्पना जे सांडे त्याची कल्पनाच गेली तेचगा संन्यासीकडे. त्यावेळेस तो संन्यासी झाला. मग कल्पना गेली ना मी आणि माझेपणाची संन्यासीच आहे. करणी दोन्ही सांगडे संन्यासी हे करणे दोन्ही सांगडे. बरं का? दोन्ही गोष्टी या म्हणजे विधीपूर्वक कर्माचा संन्यास करणाऱ्या, चतुराश्रमात जाणाऱ्या. अलग लक्षात. कोणत्या किती आश्रम आहेत एकंदर? 4. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम. मग याला संन्यास आश्रमात जायची गरजच नाही. संन्यास घेण्याची गरज नाही. हा संन्यासीच आहे. मी आणि माझेपणा गेला ना हा संन्यासीच आहे. त्याला वेगळं संन्यास घ्यायची गरज नाही. हे कारणे दोन्ही सांगडे संन्यास योग. त्याचा संन्यास योगच आहे. सांख्य योगो पृथक बाला. सांख्य योग पृथक बालाः. सांख्य योग पृथक बालाः. प्रवदन्ति न पंडिता. प्रवदन्ति न पंडिता. प्रवदन्ति न पंडिता. एकमप्यस्थितः सम्य. एकमप्यस्थितः सम्य. एकमप्यस्थितः सम्य. भयोर्विन्दते फलम्. भयोर्विन्दते फलम्. भयोर्विन्दते फलम्. आता बघा कर्म संन्यास आणि कर्मयोग विषय काय झाला आपला? कर्म संन्यास आणि कर्मयोग. कर्म संन्यास म्हणजे कर्माचा त्याग आणि कर्म करणे असतं. सांख्य योगो प्रत्येक बाला. बरं का? सांख्य योग म्हणजे काय? कर्म संन्यास. सांख्य योग म्हणजे काय? कर्म संन्यास. सांख्य योग प्रत्येक बाला आणि कर्मयोग है ना. हे भिन्न असणारे फल देणारे आहे. समजा कर्मयोग काय करतो? माणसाचं अंतःकरण शुद्धी करतो. संन्यास झाला त्याला ज्ञान मिळतं. पण प्रवदंती न पंडिता. पंडिता हा प्रत्येक बाला न प्रवदंती. जे पंडित लोक आहेत ते काय करत नाहीत? वेगळं समजत नाहीत. ते काय होत नाही? सर्वसामान्य लोक अज्ञानी काय वेगळं समजतात. पण पंडित लोक आहेत पंडिता न प्रवदंती. पंडित लोक वेगळं बोलत नाही. कळलं की नाही? मग एकम अपि अस्थिता सम्यक उभयर्विन्दते फलम. एकम अपि अस्थिता एक असून दोन्हीपैकी कुठलं तरी एक याचं राजनाम केलं तर मग दोघांचे फल काय होते? मोक्ष प्राप्त होतं. उभयर्विन्दते फलम. दोन्हीचं फल एकच आहे. दोन्हीचं फल काय? एकच आहे. कर्मसन्यास आणि कर्माचा त्याग. कर्माचा त्याग आणि कर्मसन्यास अलग गोष्ट. एरवी तरी पारता जी मूर्ख होती सर्वता सांख्य मत संसार जाणती. जानवरा म्हणतात एवढी तरी पहा अर्जुना हे मूर्ख होती सर्व. ते मूर्ख लोक ते सांख्ययोग संस्था जाणते. सांख्ययोग संस्था म्हणजे सांख्यशास्त्र म्हणजे कर्मसन्यासाचं शास्त्र म्हणजे कर्मत्यागाचं शास्त्र. कशा शास्त्र? कर्मत्यागाचं शास्त्र. हिरे तरी पारताची मूर्ख होते सर्वता. मूर्ख लोक म्हणजे अज्ञानी लोक. मूर्ख म्हणजे काय? अज्ञानी. लक्षात. अज्ञानी मूर्ख. सांख्य योगाचं म्हणजे कर्मसन्यासाचं आणि कर्मयोगा स्वरूप आहे ना. कसं काय ते सांख्ययोग संस्था जाणते की कसं काय ते जाणते याचा अर्थ तर लक्षात येत नाही. सहजे ते अज्ञान. मग त्यांचं अज्ञान दिसून येतं म्हणून म्हणते ते भिन्न. तरी दीपाप्रती काय आनंद प्रकाश वाहती. सहज ते अज्ञान म्हणजे आता भिन्न समजणं म्हणजे अज्ञान झालं. काय झालं? वेगळं समजणं काय झालं? अज्ञान झालं. अज्ञान म्हणजे न कळणं. अज्ञान म्हणजे काय? न कळणं हे अज्ञान झालं. सहजे ते अज्ञान म्हणून म्हणते ते भिन्न. अज्ञान लोक भिन्न म्हणतात. कर्माचा त्याग आणि कर्माचं अनुष्ठान करणं भिन्न म्हणतात. मग तर ते भिन्न नाहीत ना. मग कसे नाही? ऐका ना. एरवी दीपाप्रती काय आनंद प्रकाश वाटते. मग दिवा एक दिवा दुसरा दिवा मग ते प्रकाश वेगळा वेगळा का एकच आहे? एकच. हा
अरे एक दिवा दुसरा दिवा प्रकाश एकच का वेगळा वेगळा नाही म्हणले पहिल्या दिवाचा वेगळा प्रकाश दुसऱ्या दिवाचा वेगळा प्रकाश असं झालं का नाही. एकच प्रकाश आहे ना. तसं कर्माचा त्याग आणि कर्मयोग एकच फल आहे, वेगळं काय नाही. अलग लक्षात काय लक्षात आलं? कर्माचा त्याग. कर्माचा त्याग, कर्मसन्यास म्हणजे कर्माचा त्याग. हा? हा. कर्माचा त्याग आणि कर्मसन्यास हे दोन्ही काय आहेत? एकच. एकच आहे. म्हणजे दिव्याप्रती काही अनान प्रकाश वाहते. दिव्याकरता काही वेगळे वेगळे प्रकाश आहेत का? नाही. प्रकाश नाही. थंड दीप वगैरे. विठ्ठल श्री ज्ञानदेव 28.